नमस्कार मित्रांनो. आज आपण इयत्ता 10वी इतिहास राज्यशास्त्र विषयाची शैक्षणिक वर्ष 2020-21 25% वगळलेल्या अभ्यासक्रमानुसार सराव कृती पत्रिका व त्यासोबतच आदर्श उत्तरपत्रिका पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये प्रामुख्याने बोर्डाच्या सुधारित आराखड्यानुसार व 25% वगळलेल्या अभ्यासक्रमानुसार कृतीपत्रिका अर्थातच प्रश्नपत्रिका तसेच आखीव, रेखीव, नीटनेटकी, सुंदर हस्ताक्षर असणारी व पूर्ण गुण मिळवून देणारी आदर्श उत्तरपत्रिका अभ्यासणार आहोत. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण अशी उत्तरे लेखनाची पद्धत सर्व विषयांना उपयोगी पडेल. सराव कृतीपत्रिका 2020-2021 इयत्ता 10वी, वेळ 2 तास, विषय इतिहास राज्यशास्त्र, गुण 40. कृतीपत्रिकेच्या प्रारंभी काही महत्त्वाच्या सूचना. सर्व प्रश्न कृती सोडवणे आवश्यक आहे. उजवीकडील अंक प्रश्नांचे किंवा कृतींचे पूर्ण गुण दर्शवितात. तिसरी सूचना, प्रश्न 1 ते 5 हे इतिहासावर आधारित असतील तर 6 ते 9 प्रश्न हे राज्यशास्त्रावर आधारित असतील. प्रश्न क्रमांक 1 अ आणि 6 म्हणजेच रिकाम्या जागा भरा यात पूर्ण विधान उत्तरपत्रिकेवर लिहिणं अपेक्षित आहे. नंतर पर्याय भरून दाखवायचा आहे. प्रश्न क्रमांक 2 अ आणि 8 ब संकल्पना चित्रे ज्या नमुना आराखड्यानुसार कृतीपत्रिकेत असतील तसेच पेनाने उत्तरपत्रिकेत तयार करणे अपेक्षित आहे. प्रश्न पहिला अ, ब, प्रश्न 6 हे जे वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत ते उत्तरपत्रिकेत एकापेक्षा जास्त वेळा लिहिलेले असतील तर प्रथम लिहिलेले जे उत्तर आहे तेच उत्तर गुणांसाठी गृहीत धरले जाणार आहे. कृतीपत्रिकेतील एक एक प्रश्न बघून तो लगेचच आपण उत्तरपत्रिकेत सोडवूया. प्रश्न 1 अ, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 3 गुण. पहिली रिकामी जागा आहे. भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र डॅश डॅश यांनी सुरू केले. पर्याय आहेत अ. जेम्स ऑगस्ट हिकी, ब. सर जॉन मार्शल, क. ॲलन ह्यूम, ड. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन. दुसरी रिकामी जागा, महाबळेश्वर जवळील भिलार हे डॅश डॅश गाव म्हणून प्रसिद्ध आहे. पुस्तकांचे, वनस्पतींचे, आंब्यांचे, किल्ल्यांचे. तिसरी रिकामी जागा, हितोपदेश या संस्कृत ग्रंथांचा जर्मन भाषेत अनुवाद डॅश डॅश यांनी केला. पर्याय जेम्स मिल, फेडरिक मॅक्स मुलर, माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन, जॉन मार्शल. प्रश्न पहिल्यातला ब, पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा व लिहा. पहिला गट, माथेरान थंड हवेचे ठिकाण, ताडोबा लेणी, कोल्हापूर देवस्थान, वेरूळ जागतिक वारसा स्थळ. दुसरा गट आहे ज्यामध्ये विद्यापीठांची नावं दाखवलेली आहे आणि समोर शहर लिहून दाखवलेलं आहे. तिसरा गट आहे तिथे विचारवंतांची नावे आहे आणि पुढे त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांची नावे आहे. यातील चुकीची जोडी आपणास ओळखायची आहे. हा पहिला वस्तुनिष्ठ प्रश्न आपण उत्तरपत्रिकेत सोडवूया. प्रश्न 1 अ, पहिली रिकामी जागा इथे आपण लिहितो आहोत. भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र डॅश डॅश यांनी सुरू केले आणि त्यातील योग्य पर्याय आपण भरून दाखवलेला आहे. जेम्स ऑगस्ट हिकी. पेन्सिलने याप्रमाणे चौकट करायचे. चौकट करा किंवा पेन्सिलने अधोरेखित करा, त्यामुळे आपली उत्तरपत्रिका अधिक आकर्षक वाटेल. उपप्रश्न संपल्यानंतर पेन्सिलने अशी एक आडवी रेषा मारायची. दुसरी रिकामी जागा, महाबळेश्वर जवळील भिलार हे डॅश डॅश गाव म्हणून प्रसिद्ध आहे. योग्य पर्याय आपण लिहून दाखवला पुस्तकांचे आणि त्याला याप्रमाणे चौकट केलेली आहे. तिसरी रिकामी जागा, हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद डॅश डॅश यांनी केला. पर्याय दाखवलेला आहे फेडरिक मॅक्स मुलर आणि याप्रमाणे चौकट देखील केलेली आहे. शेवटी उपप्रश्न पूर्ण संपला म्हणून 2 रेषा आखलेल्या आहे. ब, चुकीची जोडी ओळखायची. इथे पूर्ण गट लिहिणे अपेक्षित नाही, फक्त प्रत्येक गटातील चुकीची जोडी लिहून दाखवायची आहे. जसे 1 चुकीची जोडी ताडोबा लेणी. दुसऱ्या गटातील चुकीची जोडी महाराज सयाजीराव विद्यापीठ दिल्ली. तिसऱ्या गटातील चुकीची जोडी ताराबाई शिंदे द हाय कास्ट हिंदू वुमन. आणि याप्रमाणे पेन्सिलने रेषा मारली. पहिला वस्तुनिष्ठ प्रश्न पूर्ण झाला. बघा उत्तरपत्रिकेचे पहिलेच पान किती व्यवस्थित वाटत आहे. प्रश्न 2 अ, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. 4 गुण.
युरोपातील महत्वाचे विचारवंत, चार बाजूला चार चौकटी दाखवलेल्या आहेत. भारतातील जागतिक सांस्कृतिक वारसास्थळे, कोणतीही चार वारसास्थळे इथे लिहून दाखवायची आहे. कोशांचे प्रकार, यातील दोन संकल्पना चित्रे आपण उत्तरपत्रिकेत सोडवूया. प्रश्न 2 अ, संकल्पना चित्रे. पहिलं संकल्पना चित्र आपण सोडवत आहोत. युरोपातील महत्वाचे विचारवंत रेने देकार्त, व्हॉल्टेअर, फ्रेडरिक हेगेल, कार्ल मार्क्स. पुस्तकात 6 विचारवंत आहे. त्यातले कोणतेही चार विचारवंतांची नावे इथे लिहून दाखवायची आहे. नंतर पेन्सिलने आडवी रेषा आखलेली आहे. दुसरं संकल्पना चित्र, भारतातील जागतिक सांस्कृतिक वारसास्थळे, कोणतीही चार सांस्कृतिक वारसास्थळे लिहून दाखवायची आहे. जसे इथे लिहिले आहे: आग्र्याचा किल्ला, अजिंठा लेणी, वेरूळ लेणी, ताजमहाल. प्रश्न दुसऱ्यातला ब, थोडक्यात टिपाल्या, कोणत्याही 2, 4 गुण. उपयोजित इतिहास, प्रसार माध्यमांची आवश्यकता, कृषी पर्यटन. चला उत्तरपत्रिकेत 2 टिपा लिहूया. प्रश्न 2 ब, पहिली टीप लिहित आहोत उपयोजित इतिहास. त्याला सुद्धा पेन्सिलने चौकट केली तर अधिक चांगले वाटेल. मुद्दे, पहिला मुद्दा, इतिहासाद्वारे भूतकाळातील घटनासंबंधीचे जे ज्ञान प्राप्त होते त्याचा उपयोग वर्तमान आणि भविष्यकाळात सर्व समाजाला कसा होईल याचा विचार उपयोजित इतिहासात केला जातो. 2, एखादा विषय इतर क्षेत्रामध्ये लागू करणे व त्यातून निघणारे निष्कर्ष प्राप्त करणे म्हणजे उपयोजन होय. 3, इतिहासाची उद्दिष्टे इतर विषयांना लागू करून नवीन निष्कर्ष काढणे यालाच इतिहासाचे उपयोजन असे म्हणतात. चौथा मुद्दा, इतिहासात सामाजिक, धार्मिक, कला, स्थापत्य इत्यादी घटक समाविष्ट असतात. तसे ह्या विषयांमध्येही इतिहासाचे उपयोजन होते. इथे टीप संपलेली आहे आणि म्हणून पेन्सिलने रेषा आखलेली आहे. दुसरी टीप, प्रसार माध्यमांची आवश्यकता. ही सुद्धा मुद्देसूद लिहून दाखवायची, जसा आपण पहिला मुद्दा इथे लिहिलेला आहे. त्याचप्रमाणे दुसरा मुद्दा सुद्धा आपण इथे लिहितो आहोत. तिसरा मुद्दा, परंतु तिसरा मुद्दा आपला अपूर्ण राहिला आणि आपण तो पुढच्या पेजवर लिहितोय. चौथा मुद्दा आहे आणि इथे पूर्ण झालं म्हणून पेन्सिलने रेषा आखलेली. हे बघा, इथे आपलं पेजचा पानाचा बराच भाग उरलेला आहे, परंतु इथे आपण तिसरा प्रश्न सुरू करणार नाहीये, कारण बोर्डाच्या नियमानुसार नवीन प्रश्न नवीन पानावर सोडवायचा असतो. म्हणून येणारा तिसरा प्रश्न आपण नवीन पानावर सुरू करणार आहोत. प्रश्न 3, पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. कोणतेही 2, 4 गुण, म्हणजे प्रत्येक सहकरणासाठी 2-2 गुण असणारे. 1, मायकेल फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हटले आहे. 2, तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. 3, खेळाच्या समालोचकाला क्रीडा इतिहासाच्या अभ्यासकाची गरज असते. 4, इतिहास संशोधन करताना विविध विषयातील कृतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते. यातील पहिलं आणि तिसऱ्या विधानाचं सहकरण आपण उत्तरपत्रिकेत लिहूया. प्रश्न 3, पहिलं सहकरण, उत्तर सुरू करतो आहोत. 1, इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे असे प्रतिपादन मायकेल फुको यांनी केले. 2, पुरातत्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले. 3, फुको याने इतिहासातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला. चौथा मुद्दा, म्हणून मायकेल फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले जाते. इथे उत्तर पूर्ण झालं म्हणून रेष आखलेली आहे. पुढचे सहकारण, तिसऱ्या विधानाचे सहकारण लिहिलेले आहे. त्यातील हा पहिला मुद्दा, दुसरा मुद्दा, तिसरा मुद्दा लिहिलेला आहे. चौथा मुद्दा आणि इथे सहकारण संपलं म्हणून पेन्सिलने रेषा आखलेली. हा प्रश्न इथे पूर्ण झाला. प्रश्न चौथा, दिलेल्या उतार्याचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 4 गुण. इथे पाठ्यपुस्तकातील एक उतारा म्हणजे पठित उतारा दिलेला असणार आहे. त्यावर आधारित 3 प्रश्न असतील. पहिला प्रश्न, आकाशवाणी कोणत्या खात्यांतर्गत येते? 1 गुण. दुसरा प्रश्न, विविध भारतीवरून किती भाषा व बोलीभाषामध्ये कार्यक्रम सादर होतात? 1 गुण.
3. सद्यस्थितीत आकाशवाणीचे रेडिओचे महत्त्व का कमी होत आहे? तुमचे मत व्यक्त करा. 2 गुण. उत्तरपत्रिकेत आपण उत्तरं लिहूया. प्रश्न 4. उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे. पहिल्या प्रश्नाचे उत्तर. आकाशवाणी भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या अंतर्गत येते. दुसऱ्याचं उत्तर लिहून दाखवूया. विविध भारतीवरून 24 भाषा आणि 146 बोलीभाषांमध्ये कार्यक्रम सादर केले जातात. तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर. तसं रेडिओचे महत्त्व कमी होण्याचे कारण काय असावे? तुमचे मत व्यक्त करा. उत्तर बघा. दूरदर्शन येण्याआधी आकाशवाणी रेडिओला पर्याय नव्हता. परंतु जसे दूरदर्शन या दृकश्राव्य माध्यमाचे भारतात आगमन झाले, तसे तसे रेडिओचे महत्त्व कमी होत गेले. त्याचप्रमाणे सध्याच्या डिजिटल काळात स्मार्टफोनचा वाढता वापर आणि सहज उपलब्ध होणारे इंटरनेट, त्यामुळे कुठेही कधीही मनोरंजन करणे, बातम्या ऐकणे, बातम्या वाचणे सहज शक्य झाले. त्यामुळे सुद्धा रेडिओचे महत्त्व कमी होत आहे. पुढील 5वा प्रश्न. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 2, 6 गुण. पहिला प्रश्न. इतिहासाचार्य वि.का. राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा. 2. नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या प्रकल्पातून कोणत्या गोष्टी साध्य होतात? 3. मैदानी खेळ व बैठे खेळ यांच्यातील फरक स्पष्ट करा. 4. खालील संशोधकांचे पर्यटन क्षेत्रातील योगदान स्पष्ट करा. यातील पहिला आणि चौथा प्रश्न आपण उत्तरपत्रिकेत लिहूया. प्रश्न 5.1. वि.का. राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान. पेन्सिलने आपण चौकट करतोय म्हणजे टायटल देतोय. हा एकमेव दीर्घोत्तरी प्रश्न आपल्या कृतीपत्रिकेत असल्यामुळे याची सुरुवात प्रस्तावना अर्थातच पार्श्वभूमीने करायची आहे. कारण जेव्हा आपल्याला 40 पैकी 40 गुण इतिहास विषयात मिळतात, तेव्हा कमी मार्क याच प्रश्नामध्ये केले जातात. म्हणून तर मॉडरेटर किंवा एक्झामिनर असू दे, आपले गुण कुठेही कमी होऊ नयेत असं जर का वाटत असेल, तर दीर्घोत्तरी प्रश्नांचे उत्तर लिहिताना त्याची सुरुवात थोडीशी प्रस्तावनेने करावी. प्रस्तावना ही समर्पक असावी, जशी आपण इथे लिहितोय. भाषाशास्त्र, उत्पत्तीशास्त्र आणि इतिहास लेखन यात मूलभूत संशोधन करणाऱ्या वि.का. राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान पुढीलप्रमाणे. आता मुद्दे सुरू करूया. 1. राजवाडे यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने असे शीर्षक असणारे 22 खंड संपादित केले. 2. इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवनदर्शन होय, हा विचार त्यांनी मांडला. 3. केवळ राजकीय घडामोडी, सत्तांतर यासाठी केलेली कटकारस्थाने आणि युद्धे यांच्या हकीकती म्हणजे इतिहास नव्हे, असे त्यांचे मत होते. 4. आपला इतिहास आपण लिहिला पाहिजे, हा विचार त्यांनी भारतीय इतिहासकारांना दिला. 5. अस्सल कागदपत्रांच्या आधारे इतिहास लिहिला गेला पाहिजे, याबाबत ते आग्रही होते. 6. स्थळ, काळ व व्यक्ती या त्रयींनी बद्ध झालेली मानवी प्रसंगाचे वर्णन इतिहास लेखनात असायला हवे, असे त्यांचे मत होते. अशा प्रकारे इतिहासाचार्य राजवाडे यांनी केलेले ऐतिहासिक लेखन व मांडलेली मते हे इतिहास लेखनाला मोठे योगदान आहे. इथे आपले उत्तर पूर्ण झाले. यातील चौथा प्रश्न आपण लिहून दाखवलाय. प्रश्न 4 त्याचे उत्तर. संशोधकाचे पर्यटन क्षेत्रातील योगदान, म्हणजे त्याला आपण पेन्सिलने चौकट केलेली आहे. प्रस्तावना बघा. दूरवरच्या स्थळांना विशिष्ट हेतूने भेट देण्यासाठी प्रवास करणे म्हणजे पर्यटन होय. पूर्वी अनेक शोधक प्रवाशांनी त्यावेळी कोणत्याही सोयी सुविधा नसताना जगाच्या वेगवेगळ्या भागात प्रवास केला व नवीन ठिकाणे शोधून काढले. काही शोधक प्रवाशांच्या प्रवासाची माहिती पुढील प्रमाणे. मग एक एक प्रवासी घेतोय आपण, जो कृतीपत्रिकेतच दिलेला आहे, बेंजामिन टोडेला. त्याची परत मुद्देसूद माहिती आपण इथे लिहितोय, जसं पहिला मुद्दा, दुसरा मुद्दा, तिसरा मुद्दा. त्यानंतर पुढचा विचारवंत घेतलेला आपण मार्को पोलो. पुढच्या पानावर उत्तर. दुसरा मुद्दा, तिसरा मुद्दा. पुढील विचारवंत आहे इब्न बतुता. पहिला मुद्दा आणि त्यातील उत्तराचा दुसरा मुद्दा. याप्रमाणे हे उत्तर पूर्ण झालं आणि अशी पेन्सिलने रेषा आखलेली आहे. राज्यशास्त्र. प्रश्न 6. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 2 गुण. पहिली रिकामी जागा.
मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची डॅश डॅश समिती करते. अ. निवड. ब. परिसीमन. क. मतदान. ड. वेळापत्रक. 2. नॅशनल कॉन्फरन्स हा पक्ष डॅश डॅश राज्यात आहे. पर्याय ओडिसा, आसाम, बिहार, जम्मू आणि काश्मीर. या रिकाम्या जागा आपण उत्तरपत्रिकेत सोडवूया. प्रश्न 6. पहिली रिकामी जागा. मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची डॅश डॅश समिती करते. परिसीमन आपण लिहून दाखवलेलं आहे आणि त्याला पेन्सिलने चौकट केलेली आहे. दुसरी रिकामी जागा. नॅशनल कॉन्फरन्स हा पक्ष डॅश डॅश या राज्यात आहे. जम्मू काश्मीर हा योग्य पर्याय आपण लिहिलेला आहे आणि त्याला पेन्सिलने चौकट केलेली आहे. दोन्ही रिकाम्या जागा इथे लिहून झालेल्या आहे. प्रश्न 7. पुढील विधाने चुकी बरोबर ते सकारण स्पष्ट करा. कोणतेही 2 गुण 4. पहिलं विधान. चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज नसते. 2. एखाद्या घटक राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे निवडणूक आयोग ठरवतो. 3. माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढली आहे. उत्तरपत्रिकेत सोडून दाखवूया. प्रश्न 7. पहिले सकारण. चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज नसते. हे विधान चूक आहे. त्याला याप्रमाणे चौकट केलेली आहे. चूक आहे किंवा बरोबर आहे असे लिहिण्यासाठी प्रत्येकी 1 गुण असतो आणि सकारण म्हणजे स्पष्टीकरण लिहिण्यासाठी 1 गुण असतो. म्हणूनच चूक किंवा बरोबर हे व्यवस्थित हायलाइट करून दाखवावे किंवा अधोरेखित करावे किंवा त्याला याप्रमाणे चौकट करावे. सकारण ते सुद्धा मुद्देसूद लिहावं. कोणतीही चळवळ नेतृत्वामुळेच क्रियाशील राहते आणि व्यापक बनते. चळवळीचे यशापयशही खंबीर नेतृत्वावरच अवलंबून असते. 2. चळवळीचा कार्यक्रम, आंदोलनाची दिशा आणि तीव्रता केव्हा कमी अधिक करायची याबाबत खंबीर नेतृत्वच योग्य निर्णय घेऊ शकते. 3. खंबीर नेतृत्व लोकांपर्यंत पोहोचून जनाधार मिळवू शकते व चळवळीची परिणामकारकता वाढवू शकते. 4था मुद्दा आहे, म्हणून चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज असते. पेन्सिलने याप्रमाणे रेषा आखलेली आहे. 3रं सकारण इथे लिहिलेलं आहे. माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी झाली आहे. हे विधान बरोबर आहे. त्याला याप्रमाणे चौकट केलेली आहे. सकारण. 1. शासन व नागरिक यांच्यात जितके अंतर कमी आणि संवाद जास्त त्या प्रमाणात लोकशाही प्रक्रिया सकस सुदृढ होत जाते. 2. त्यांच्यातील परस्पर विश्वास वाढवण्यासाठीही शासन काय करते हे नागरिकांना समजले पाहिजे. 3. पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही सुशासनाची 2 वैशिष्ट्ये प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतीय नागरिकांना माहितीचा अधिकार देण्यात आला. 4. म्हणूनच माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता न वाढता उलट कमी झाली आहे. प्रश्न 8 अ. पुढील संकल्पना स्पष्ट करा. कोणतीही 1, 2 गुण म्हणजे एकच टीप लिहून दाखवायचे. आदिवासी चळवळ, मतपेटी ते ईव्हीएम मशीन पर्यंतचा प्रवास. प्रश्न 8 अ. आणि आपण पहिली टीप लिहित आहोत आदिवासी चळवळ. उत्तर. 1. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांनी आदिवासींच्या जंगल संपत्तीवर उदरनिर्वाह करण्याच्या हक्कावर गदा आणली. 2. छोटा नागपूर परिसरातील कोलाम, ओडिशातील गोंड, महाराष्ट्रातील कोळी, भिल्ल, रामोशी, बिहारमधील संताळ, मुंडा आदिवासींनी मोठ्या प्रमाणात उठाव केला. 3. तेव्हापासून आदिवासींचा संघर्ष चालू आहे. भारतातील आदिवासींचे अनेक प्रश्न आहेत. 4. वनजमिनीवरील त्यांचे हक्क, वनावरील उत्पादने गोळा करण्याचे व वनजमिनीवर लागवड करण्याचे त्यांचे हक्क मान्य केले जात नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी आदिवासींची आंदोलने अद्यापही चालू आहेत. इथे उत्तर पूर्ण झालं म्हणून पेन्सिलने रेषा आखलेली आहे. प्रश्न 8 ब. संकल्पना चित्र पूर्ण करा. पहिलं संकल्पना चित्र महिलांच्या स्वातंत्र्यासाठी व विकासासाठी झालेले 4 कायदे लिहून दाखवायचे. दुसरं संकल्पना चित्र भारतातील 4 राष्ट्रीय पक्ष इथे लिहून दाखवायचे. त्यातील एक संकल्पना चित्र आपण उत्तरपत्रिकेवर सोडवूया. 8 ब. दुसरं संकल्पना चित्र पूर्ण करतो आहोत आपण. भारतातील राष्ट्रीय पक्ष 4 पक्ष म्हणजे एकूण पाठ्यपुस्तकात 7 पक्षांची नावं दिलेली आहेत. त्यापैकी कोणतेही 4 पक्ष जे राष्ट्रीय पक्ष आहेत म्हणून ते इथे लिहिली तरी चालतील. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय जनता पक्ष, बहुजन समाज पक्ष. प्रश्न 9 शेवटचा प्रश्न. पुढील प्रश्नांचे थोडक्यात उत्तर लिहा. कोणतेही 1, 2 गुण. पहिला प्रश्न. भारताच्या पक्ष पद्धतीच्या स्वरूपात कोणते बदल झाले आहे? 2. आजच्या कामगार चळवळीसमोर कोणत्या समस्या आहे?
एक उपप्रश्न आपण सोडवूया. प्रश्न 9 त्यातला पहिला प्रश्न, पक्ष पद्धतीच्या स्वरूपात झालेले बदल. उत्तर लिहितो आहोत. 1. स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस हा एक प्रबळ पक्ष होता. काही अपवाद वगळता केंद्र व राज्य पातळीवर या पक्षाला बहुमत होते. भारतातील राजकारणावर या पक्षाची पकड होती, म्हणूनच या काळातील पक्ष पद्धतीचे वर्णन एक प्रबळ पक्ष पद्धती असे केले जाते. दुसरा मुद्दा, एक प्रबळ पक्ष पद्धतीला 1977 मध्ये आव्हान दिले गेले. हे आव्हान काँग्रेसेतर पक्षांनी एकत्र येऊन दिले. 3. 1989च्या लोकसभा निवडणुकीनंतर राजकारणात एकाच पक्षाचे वर्चस्व असणे ही बाब संपुष्टात आली. त्यानंतरच्या काळात अनेक पक्षांनी एकत्र येऊन आघाडीचे शासन स्थापन करण्यास सुरुवात केली. 4. आघाडीचे शासन ही बाब आता भारताच्या राजकीय व्यवस्थेत स्थिरावली आहे. येथे उत्तर पूर्ण झाले. त्याचप्रमाणे आपली आदर्श उत्तरपत्रिका देखील पूर्ण झाली. विद्यार्थी मित्रांनो, आपणही अशाच प्रकारे उत्तरपत्रिका सोडवण्याचा सराव करावा, म्हणजे आपले सादरीकरण सुद्धा चांगले होत जाईल. पुढील परीक्षेसाठी आपणास शुभेच्छा. आणि एक विनंती देखील, जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.